व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. मी पूजा करून आले, तिथं थोडंफार शूट घेतलेलं आहे. जोरदार पाऊस आहे, पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही आहे. तर ही आहे माझी इरकल रेशमी साडी. आत्ता मी मेमध्ये गेल्यानंतर घेतली होती सोलापूरला, त्याचा व्हिडिओ केलेला आहे पण अजून मी टाकलेला नाही. ही 4000ची साडी. ह्या साड्या खूप वेगवेगळ्या येतात पण मला ही चेक्सवाली खूप आवडते आणि त्याच्यावरती असा हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आत्ता खूप फॅशनमध्ये, त्यामुळे ही अशी डिझाईन केलेली आहे. पूजा झाली व्यवस्थित आणि सिंपल असं आज हे केलेत दागिने. मोत्याचेच घातलेत, कानातलं नाकातलं ह्यावेळेस नथ नाही घातल्या आणि मोत्याचा सेट घातला आहे. सिंपल अशा बांगड्या घातलेत. खूप छान असं शिलाईचं काम चालू आहे. जसं तुम्ही नेहमी त्याला प्रतिसाद देता तसंच आहे. ह्या ब्लाऊजला सुद्धा खूप मागणी आहे. बऱ्याच जणांची ऑर्डर मी पूर्ण करत आहे, कारण मी स्टेटसवर ठेवल्यावर खूप जण बुक करतात. तुम्हालाही हवं असेल तर अशी तुम्ही ब्लाऊज तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही मला ऑर्डर करू शकता. लवकरच तुम्हाला माझ्या चॅनलवरती ते सगळे व्हिडिओ पाहायला भेटते. तर चालेल, काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवते. आज मळलेलं आहे. आत्ता मी म्हणजे ताट काढलं, त्याच्यावरती कटाची आमटी आणि पुरण आणि भेंडी फ्राय करणार आहे आणि आंब्याचा रस. हे मला वाटतं आता लास्टचा आंब्याचा रस असेल आणि भात असं पूर्ण झालेलं आहे. तर आता पटपट स्वयंपाक करून घेते आणि पुढे जे व्हिडिओ असतील ते मी टच करेन. म्हणजे जे काही वटपौर्णिमेचे ते आहेत, एवढं सविस्तर व्हिडिओ नाही बनवता आला पण जेवढं जमलं तेवढं शक्यतो हे केलं. आज गावाकडे कारुणे पण असते आणि पुरणाचा स्वयंपाक असतो. पुरणाचा स्वयंपाक बोलतात तसं, आणि गुळाचं पुरण आहे. अशी मस्त पूजेची आम्ही तयारी केली पण पाऊस काय थांबत नाही. आम्ही म्हणजे माझ्यासोबत रेखा पण आहे. म्हणजे माझ्या इथे मी जिथं बिल्डिंगमध्ये राहते ते 2nd फ्लोअरला राहते आणि मी 3rd फ्लोअरला राहते. छान सगळी पूजेची जे काही साहित्य घेतलं आहे आणि थोडंफार मी साहित्य रेखाला सांगितलं होतं, ती घेऊन आली होती. रेखा मस्त पावसात आम्ही छत्री घेऊन गेलो तरी आम्ही भिजत होतो आणि खूप छान वाटत होतं. खूप म्हणजे पावसाची आपण वाट पाहत होतो. तर पावसाने छान असं आगमन केलं. शेतीसाठी पावसाची खूप गरज असते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शेतकरी पावसावरती का आपण सगळेच त्याच्यावरती अवलंबून असतो. निसर्ग हे व्यवस्थित असलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. कधीकधी आपण खूप दुर्लक्ष करतो निसर्गाकडे असं मला वाटतं. तर हे खणाचं ब्लाऊज आहे. मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितले, मी ऑर्डर घेऊन सगळे खणाचे ब्लाऊज ते मी स्टिच करून ज्यांची ऑर्डर असते त्यांना मी ऑर्डरनुसार घरपोच देते. तर जाईपर्यंत संगीता पूजा करत होती. तिची पूजा झाली होती आणि 1st फ्लोअरला श्रद्धा राहते, ती बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली. ती पूजा करून ऑफिसला गेली होती. अजून 2-3 येणार आहेत, बघूया कधी येतात, कारण पाऊस खूप येतो आहे, वेळ पण कमी होता. साधं सिंपल असं जसं आपण पूजा करतो वडाची तशीच आम्ही करतो. थोडी सगळीकडे रीत वेगळी असते आणि सगळं साहित्य घेऊन येतो. कधीतरी एखादं साहित्य आपणाला वेळेवरती भेटत नाही, तर तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं की हे सगळं साहित्य असलं तरच आपली पूजा पूर्ण होते. असं काही नाही. माझी आजी किंवा आमचे गुरुजी सांगायचे की तुम्ही मनापासून पूजा करा. देवाची राहू दे किंवा कुठल्याही राहू दे, ते तुम्ही मनापासून केलं तर ते तुम्हाला बोलतात ना, त्याचं ते देवापर्यंत पोचतं. तुम्ही सगळं साहित्य नेलं आणि सगळं नेलं आणि तिथं तुम्ही त्या गोष्टीकडे लक्षच नसेल तर ती पूजा तुमची कधीही सार्थकी होत नाही असं सांगायचे. त्यामुळं जे आहे त्याच्यात आहे समाधानाने पूजा करतो. हे वडाचं झाड भलं मोठं आहे. आम्ही जिथं राहतो तिथून खाली उतरले की समोरच आहे. मी इथं आल्यापासून इथंच करते. आधी मी मंदिरात ते जायची. सगळ्यांची आठवण येते, कॉलनीतच असतो दरवेळेस. आपण सगळ्यांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे काही म्हणजे सणवार करतो ते आपल्या लक्षात असतात आणि आवर्जून ओटीचं सगळं फळं, ब्लाऊज पीस, पान, जे सगळं आहे साहित्य घेतलं होतं. ओटी भरली आणि बोलतात ना की सावित्रीने सत्यवानासाठी हे मनापासून म्हणजे यमाच्या ह्याच्यातून पण ती नवऱ्याला वाचवून आणली. म्हणजे तितकी तुमची श्रद्धा आणि तुमची ताकद हवी सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे
आत्ता आधीच्या त्या कथा होत्या. आत्ताचं बघायला गेलं तर आयुष्य म्हणजे कामासाठी ऑफिसला ज्या जातात, सकाळी सगळं करून परत ऑफिस जॉईन करणं, परत घरी येणं करणं, पण त्यासुद्धा तिच्या म्हणजे नवऱ्यासोबत ठामपणे उभे राहतात, सगळ्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यातही बऱ्यापैकी इन्कम करून घराला आधार देतात. हे पण कुठंतरी तुमची ती साथच आहे. असं नाही आहे की घरी राहणाऱ्या बायकांना काम कमी असतं, प्रचंड काम असतं. एखाद्या दिवशी पूर्ण सकाळपासूनचं संध्याकाळपर्यंत एखाद्या स्त्रीचं तुम्ही रुटीन विचारा. तिला श्वास घ्यायला पण वेळ मिळतं की नाही स्वतःसाठी, असं मला वाटतं. ती जगतच असते सगळ्यांसाठी, सगळ्या घरासाठी, सगळ्यासाठी. आपण तिला समजून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये, तर ती आपोआप पुढे जाणार आणि तिची प्रगती होणार. हे तर आपण सगळे म्हणतो. पण आपल्या मैत्रिणी असतात, आपल्या नातेवाईकात असतात, बरेच जण बऱ्याच गोष्टी करण्यासाठी धडपडत असतात. बऱ्याचदा काय होतं, त्यांना हवा तसा सपोर्ट घरातून मिळत नाही किंवा आपल्या मैत्रिणींकडून पण मिळत नाही. कधीकधी कुठली मैत्रीण व्यक्त होत नाही, कुठली मैत्रीण अशी शांत असते. पण तिच्यात अगर ती कला असली आणि आपण तिला समजून घेतलं आणि तिच्या जे काही कलेला वाव असेल आपल्याकडून मिळाला, तर ती खरंच पुढे जाईल. आजची स्त्री कुठल्याच गोष्टीत कमी नव्हती ना, आधीचीही स्त्री नव्हती. उलट आधीच्या स्त्रिया पण भरभक्कम होत्या, आत्ताच्या पण तेवढ्याच होत्या. पण तेव्हा निसर्ग खूप निर्मळ, खूप असं छान बोलतात ना होतं. आत्ताच्या ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये निसर्गाकडून आपलं खूप दुर्लक्ष होतं आहे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी सवयी आहेत त्याही कुठं ना कुठं खूप फरक पडत चाललेत. म्हणजे पटकन ऑर्डर केली की 10 मिनटात का 5 मिनटात वस्तू आपल्याकडे हजर असते. तुम्ही बोलतील आज वडाची पूजा आणि तुम्ही काय गोष्टी दुसऱ्या सांगता. म्हणजे मी तुम्हाला एक जनरल गोष्ट सांगत आहे. आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष केलं तर किती आपणाला त्याचा त्रास होतो. कित्येक गोष्टी अशा असतात की ज्याला आपण फेस करतो. तेव्हा तुमचं अगर शरीर स्ट्रॉंग असलं तर तुम्ही त्याच्यातून आरामात निघू शकता. भले काही कुठल्याही अडचणी आल्या, कुठल्याही परिस्थितीत आल्या, पण ठामपणे तुम्ही उभे राहिले तर नक्की जिंकू शकता. हे माझ्या आजीकडून मी शिकलेलं आहे. माझी आजी ही नेहमी सांगायची आणि माझे आजोबाही तसंच त्या सगळ्या गोष्टी करताना पाहिलेलं आहे मी आजोबांना. म्हणजे शेवटच्या एंडिंगपर्यंत त्यांनी काम केलेलं मी पाहिलं आहे. म्हणजे आधीचं बोलायचं ना, एखादी म्हणजे अर्धी भाकर सुकाची असू दे, ते कळतं तुम्हाला की काय असतं ते. सगळी पूजा झाली, पूजा खूप छान झाली. पाऊस येत होता, भिजत होतो तसंच. मग संगीताची ओटी भरून घेतली, हळदी कुंकू दिलं. म्हणले चला दोघी तरी झाल्या, म्हणजे कोण अजून दुसरे येतच नव्हते. म्हणजे आपणाला असतं ना, दोघी तरी सुवासिनीची आपण ओटी भरायला पाहिजे. तर संगीताची आणि रेखाची. संगीताची ओटी आम्ही तिथेच हे केलं, वाण दिलं तिला. आणि आत्ता आम्ही घरी येतो आहे, कारण रेखा बोलली की ताई आपण घरी हळदी कुंकू देऊया. म्हणजे तिथं हळदी कुंकू दिलं, वाणते मी तुम्हाला दिसत असेल पूर्ण भिजले, म्हणजे पूर्ण भिजले मी पूर्ण. तिथं पाणी होतं, तिथं थोडंसं पाय हे केलं. रेखाच्या घरी आलो आणि रेखाची नथ सारखी पडत होती आणि तिला नथ घालायची होती. तिने नथ घातलं. मग त्याच्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू दिलं आणि जे काही बोलतात ना आपण त्या दिवशी फळ, फूल, एखादी वस्तू जे असेल ते वाण दिलं. आणि दरवर्षी आपण वाण देतोच किंवा बाकी कुठल्याही कार्यक्रमात असेल किंवा हळदी कुंकू असलं तर आपण मैत्रिणींना बोलवून वाणही देत असतो. त्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाणं होतं. बऱ्याच गोष्टी आपल्या एकमेकींना बोलण्यात येतात, त्यामुळं बोलतात ना मन हलकं होतं. तुम्हाला अगर काय बोलता टेन्शन असेल किंवा तुम्ही त्रासलेले असतील कुठल्याही गोष्टीपासून तुम्ही तुमच्या मैत्रिणीमध्ये गप्पा मारा, तुम्ही फ्रेश होते. मैत्री ही तितकीच गरजेची असते. जसे सगळे घरचे आपल्यासोबत असतात, तुम्ही कुठल्या वातावरणात असता, तुम्ही काय करता त्याच्यावरती तुमचं सगळं आयुष्य समाधानी सुखी आहे हे समजत असतं. तर आम्ही नंतर सगळं झालं आणि टेरेसवर गेलो मी आणि रेखा. आम्हाला थोडेफार रील शूट करायचे होते आणि ही रेखाचीच आयडिया होती. भिजली 4,500ची. मी बोलले तिला, बोलते भिजू देत आहे. आणि आम्ही दोघी मस्तपैकी पावसाचं
इतकं छान एन्जॉय केलं. अजून स्वयंपाक करायचं म्हणजे जेवायचं होतं, पण हे सगळं करून घेतलं आम्ही. आणि खूप छान आहे रेखा स्वभावाने, सगळ्या गोष्टीत माझ्यासोबत असते. फक्त रेखा म्हणून तिला आवाज दिला तर बोला ना ताई काय हवं आहे, आणि सगळ्या गोष्टीमध्ये साथ देते. काही असलं तर सोबत असतात. बऱ्याचदा कॅमेऱ्यात ह्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत, पण कॅमेराच्या मागे खूप लोक असतात. आम्ही फक्त कॅमेऱ्यात दिसतो, पण कॅमेऱ्याच्या मागे जे असतात ते खूप गरजेचे असतात. त्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. चला जेवायला. सर आले, 1 मिनिट मी कॅमेरा ॲडजस्ट करते थोडंसं. साडीबद्दल आणि ब्लाऊजबद्दल थोडंसं कौतुक करायचं, जे आहे ते सांगायचं आहे. बोलतील नेहमी छान. लाईट बंद केल्या आमच्या घरामध्ये, लाईट बंद असतं म्हणजे जिथं आम्ही नसतो तिथं लाईट बंद असते. कारण काय आहे, कारण आपण सेव्ह काय सेव्ह एनर्जी. आम्ही दिसतच नाही ते व्यवस्थित. थांब इकडून दिसू मग हे करू. आज गावाकडे कारुणी असते, मला खूप आठवण येते कारुणीच्या. आमच्यात पूर्ण कसं वाटते साडी, पण भिजले मी म्हणजे जाऊ दे, कारण मी म्हणले आहे काय वापरून टाकूया. आज पाऊस थांबतच नव्हता. ब्लाऊज कसं आहे, नाही मी घेतली, मी मे मध्ये गेले तेव्हा. छान आहे ना कलर कॉम्बिनेशन, पण पूर्ण रेशमीचं हे एक सांगते, भिजले तरी कुठंही कलर हाताला लागलेला दिसत नाहीये. आणि ही अशी हा असा गडद पिवळा जो येतो ना, हा असा कलर तपकिरीमध्ये तसा येतो ह्याचा. तर ह्या साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता, पण रेशीम आणि हे किमती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की 1500ची पण साडी असते, सेमच दिसतात व्हिडिओमध्ये, पण रेशमी साड्यांच्या किमती वेगळ्या असतात. तर चालेल. कशी वाटते बायको तुमची आज? लेवल म्हणजे तब्येतीचं. योगा 1 महिना झाला कंटिन्यू करते, आणि कुठल्या त्याचं मी योगावरती एक व्हिडिओ करणार आहे. खरंच आपण व्यायाम केल्याशिवाय आपण व्यवस्थित राहू शकत नाही. चला भूक लागली आम्हाला, हेच करून चालत नाही.